नमस्कार. आज आमच्या पेणमध्ये JSW कंपनीच्या जेटी व स्टील प्लांट विस्तारीकरणाच्या अनुषंगाने पर्यावरणीय लोकसुनावणी पार पडली. समाजात कोणत्याही कारणाने विभाजन होत आहे, तेव्हा प्रदूषणमुक्त पर्यावरण हे सर्वांसाठीच आवश्यक आहे. तेव्हा आपल्यामध्ये दुही नको. त्यासाठी आपल्या पेणची परिस्थिती व आपली संस्कृती आपण लक्षात घेऊयात. त्याविषयी मी बोलत आहे. 22 ऑगस्ट आज पोळा सण, मातृदिन, पिठोरी अमावस्या. आजच्या दिवशी शेतकरी बैलाची, शेताची आणि भूमातेची पूजा करून तिचा सन्मान करतात, तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. अशा वेळी अमावस्येच्या दिवशी चंद्राची कला समाप्त होते. खरं म्हणजे अमावस्येच्या दिवशी बहुजन समाज त्याला अशुभ वगैरे मानत नव्हता, कारण शिवाजी महाराजांनी अमावस्येच्याच दिवशी गनिमी कावा, चढाया, लढाया केलेला इतिहास साक्ष आहे. थोडक्यात कृषी संस्कृतीतील बळीराजाचा हा महत्त्वाचा दिवस. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, श्रमिक इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असा आशावाद निर्माण व्हावा आशावाद व्यक्त करतात. आज देशपातळीवर स्वामीनाथन आयोग लागू न करता कृषी संस्कृतीचे कॉर्पोरेटीकरण सुरू आहे. महाराष्ट्रात एकीकडे दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरू आहे आणि दुसरीकडे म्हणजे आमच्या कोकणात शेतकरी आतापर्यंत स्वाभिमानाने म्हणायचा निसर्गाची कृपा असल्याने आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर येत नाही. मात्र आज सरकार MMRDA, गेल, नैना, MIDC, JSW विस्तारीकरण अशा विविध प्रकल्पातून शेतकऱ्यांना, स्थानिकांना बेदखल करून त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालत आहे. पेण तालुका स्थित JSW कंपनी ही देशातील सर्वात मोठी कंपनी. या ठिकाणची थोडक्यात पार्श्वभूमी सांगते, कारण हे ठिकाण पुण्याकडे, मुंबईकडे, गोव्याकडे तसेच अलिबाग जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठीही मध्यवर्ती ठिकाण आहे. पेणमध्ये घरोघरी गणपती बनवण्याचे कारखाने आहेत. पेण तालुका रायगड जिल्ह्यात येतो, जो रायगड छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी होता आणि याच जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित मनुस्मृतीचे दहन करून समानतेचा पाया घातला. तर असे हे रायगड म्हणजेच अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आजतागायत रेल्वे मार्गाने जोडले गेले नाही. मात्र JSW कंपनीच्या माल वाहतुकीसाठी स्वतःचा रेल्वे वाहतूक सेवा आहे. पेण ते अलिबाग किंवा पेण ते खोपोली अवघ्या 30 किलोमीटरचे अंतर रेल्वे मार्गाने अद्याप जोडले जात नाही. पावसामुळे खड्डे पडतात असे सगळीकडे होत असले, परंतु इथे मात्र पुण्याहून पेणकडे येणारा रस्ता कायमच खड्ड्यात असतो. पेण अंतर्गत रस्त्याचे काम गेली वर्षभर तुकड्या तुकड्याने सुरू आहे. पेणमधून जाणारा कुप्रसिद्ध कारण इथे बऱ्याच जणांचे जीव गेलेले आहेत, अपघात झालेले आहेत, असा हा कुप्रसिद्ध म्हणजेच मुंबई गोवा हायवे जो पेणमधून जातो, त्या रस्त्याचे काम आश्चर्य म्हणजे गेली 22 वर्ष सुरू आहे, तरी अद्याप ते काम पूर्ण झालेले नाही. त्याचबरोबर इथे पेणमध्ये सगळीकडेच डोंगराचे सपाटीकरण राजरोसपणे सुरू आहे. येथील हेटवणे पाणी जे धरण आहे त्याचं पाणी नवी मुंबईला 24 तास उपलब्ध आहे, परंतु येथील स्थानिक स्त्री पुरुष प्रत्येकाने वारंवार आंदोलनं केलेली आहेत, तरी देखील शुद्ध पाणी, नियमित पुरेसे पाणी उपलब्ध नाही. अशा विविध अडचणीच्या पार्श्वभूमीवर JSW फेज 3 विस्तारीकरणविषयी पर्यावरणीय लोकसुनावणी कंपनीच्या विरोधात असताना कंपनीच्या दारातच शासनाने घेतली, असे कंपनी राज इथे सुरू आहे. पर्यावरणविषयक लोकसुनावणी दुपारी 3:30 ते 5 केवळ 1.5 तासात फार्स करीत पार पडली. देशभर लोकांचे प्रश्न काय आणि बोललं जातंय वेगळ्याच मुद्द्यावर असं भ्रमित वातावरण आहे. इथेही नेमके हेच घडले. इथे गटांचे शक्तिप्रदर्शन झाले, विस्तारीकरणाला मान्यता देत नोकऱ्यांची याचना केली. वास्तविक ही पर्यावरणीय लोकसुनावणी होती. 20 वर्ष अस्तित्वात असलेल्या JSW फेज 1, फेज 2 प्रकल्पातील प्रदूषणामुळे येथील धरमतर खाडीची केलेली खोलीकरण, नदीपात्रात जलसाठ्यात मिसळलेले रासायनिक विषद्रव्यामुळे येथील हजारो एकर शेती, मिठागरे, कंपनीच्या चिमणीतून अखंडपणे सोडलेला विषारी वायू, कोरोना काळातसुद्धा ही कंपनी आणि हे चिमणीचं अखंडपणे येथून विषारी वायू
हवेत सोडला जात होता. इथे अगदी दरपोक्ती म्हणा किंवा असं बोललं जातं की निवडणुकीत कोणीही जिंकून येऊ देत, गुलाल मात्र JSW कंपनीचाच उधळला जाईल. गुलाल म्हणजे चिमणीतून बाहेर पडणारा विषारी तांबस रंगाचा वायू. पण या विषयावर जेव्हा अशी वास्तविकता असताना इथे पर्यावरणीय सुनावणी झाली, तेव्हा इथे जे कंपनीने केलेलं प्रदूषण आहे त्याचा मानवी जीवनावर, निसर्गावर खूप गंभीर परिणाम झालेला आहे. ते धोक्यात आलेलं आहे. तोडलेलं कांदळवन इत्यादी सर्व समस्या, यामुळे इथल्या प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. अशावेळी कंपनीतील रासायनिक विषारी द्रव्य व वायू यांचे काटेकोरपणे शुद्धीकरण करूनच सोडले जावे, ती जबाबदारी कंपनीने, शासनाने घ्यायची आहे. जागतिक हवामान बदल, पृथ्वीचे वाढते तापमान याचा परिणाम म्हणून पूर, महापूर, ढगफुटी तसेच येत्या 7 ते 10 वर्षात समुद्रकिनाऱ्याचा, खाडीचा बराचसा प्रदेश पाण्याखाली येऊ शकतो असा तज्ज्ञांनी इशारा दिलेला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी कंपनीची, शासनाची तसेच नागरिकाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. तेव्हा औद्योगिकीकरणात स्थानिकांचा विकास झाला पाहिजे. सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सेवा सर्वांसाठी मोफत उपलब्ध असली पाहिजे. 20 वर्षापासून अस्तित्वात असलेल्या JSW कंपनीच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये 80% स्थानिकांना नोकरीत प्राधान्य दिले पाहिजे. परंतु कंपनीने, शासनाने यात निसर्गाची, मानवी जीवनाची यत्किंचितही हानी होणार नाही अशी संवेदनशीलता दाखवत उपाययोजना केली पाहिजे. किंवा या जनसुनावणीच्या वेळेला 3,500 नोकऱ्या मिळणार किंवा विस्तारीकरण प्रकल्पात नोकऱ्या मिळणार, यासाठी आमचा पाठिंबा, असा प्रश्न किंवा विस्तारीकरणाला विरोध हा प्रश्न मुळीच नव्हता. प्रश्न अगदी साधा, सरळ होता की जो प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी पर्यावरणविषयी लोकसुनावणी होती. ही लोक आपण पृथ्वीवासी म्हणून, स्थानिक रहिवासी म्हणून येथील सर्व पर्यावरणप्रेमी, सुशिक्षित लोक, विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर अशा सर्वांनी प्रदूषण होणार नाही यासाठी कंपनी, सरकारला रोजच्या रोज लोकांना प्रदूषण इंडेक्स डेटा देत जबाबदारी घेण्यास भाग पाडणे. धरमतर खाडी, काही कंपनीला सरकारने भेट दिलेली नाही, कारण या खाडीचा वापर मासेमारीसाठी, प्रवासी वाहतुकीसाठी सर्वसामान्यांना झाला पाहिजे. धरमतर खाडीची खोली वाढवल्यामुळे खाडीचे पाणी शेतात पसरते, नापिकी वाढत आहे. कंपनीच्या जेट्टीमुळे बंदिस्तीला तडे जात आहेत. या सर्वांत नुकसान भरपाई, उपाययोजना व प्रदूषण होणार नाही यासाठी कंपनी व शासनाला जबाबदार धरणे हा पर्यावरणीय लोकसुनावणीचा मुख्य उद्देश आहे. औद्योगिकीकरण झाले तरी देशातील 60% लोक शेती व शेतीपूरक व्यवसायावरच अवलंबून आहेत. केंद्र सरकारसुद्धा याच शेतकऱ्यांच्या जीवावर 80 कोटी लोकांना 5 किलो मोफत धान्य देत आहे. तेव्हा विकासाबरोबर शेतकरी जगला पाहिजे, निसर्ग वाचला पाहिजे, तरच आपण व आपली येणारी पिढी जगणार आहोत. त्यासाठी प्रदूषण टाळणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, निसर्गासोबत जगणे हीच आपली कृषी संस्कृती आहे. येथील औद्योगिक विकासात, नोकऱ्यांमध्ये स्थानिकांनाच अधिकार पाहिजे. तो अधिकार कोणी नाकारत असेल तर आपण एकजूट होऊन तो मिळूयात. परंतु त्याचबरोबर आपण नागरिक सज्ज होऊन येथील वातावरण, पर्यावरण प्रदूषण मुक्त आहे का, कंपनी काय उपाययोजना करणार आहे, लोकांना कशा प्रकारे आश्वासित करणार आहे, इत्यादी अनेक प्रश्नांवर पर्यावरणविषयक लोकसुनावणी व्हायला पाहिजे होती. तो आपला अधिकार आहे, परंतु या प्रकारे लोकसुनावणी झाली नाही. खरं म्हणजे लोकसुनावणी पार पडली म्हणजे हा प्रश्न संपला असे होत नाही. तर येणाऱ्या काळात पर्यावरणविषय व प्रदूषणविषयक प्रश्नावर आपण सर्वांनी मिळून कंपनीला, सरकारला जाब विचारून उत्तर देण्यास भाग पडले पाहिजे. आणि हेच आपले कर्तव्य आहे, आपल्यासाठी, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी. जय संविधान, जय भारत.